असं ठरवलं याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची त्याला देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. देव पाहायचं नाही, आपली बावळाने देव पाहत्या. 16 तास आळंदीला उभा होता माऊलीच्या समाधीला, बारीत 3 तंबाखूच्या पुड्या खपल्या, 9 बिड्याचे बंडल खपले. तेव्हा मंदिरात आला, गारठलं ते. आणि मंदिरात आलं आणि वर पाहायला गेलं मी कॅमेऱ्यात कसा दिसतो. माऊलीच्या वर समाधीला कॅमेरा, पुजाऱ्याने दिल लुटून बाहेर. तो बाहेर आलो म्हणलं माऊलीच नाही हो देवळात. आणि 16 तास तार फाडलं घेणं नाही देणं. आणि 16 तासात जे पाहायला गेलता ते तसंच राहिलं. 2-4 जण गेले आणि कपडे काढले आंघोळीला, एकानं कपडे दोन्ही तांगड्यात धरले आणि ते अंडरपॅन्ट उतारले पाण्यात. हात्यांना सांगा खोल नका जाऊ बर का, पाण्याची गॅरंटी नाही. चोरांनी कपडे नेले, याच्यात गुड घेतली. ते आले उघडे होऊन वर, काढा वर्गणीन घ्या अंडरपॅन्ट. काय कर, देव पाहायचा नाही, देव पाहायचा नाही, देव व्हायचा आहे. देव पाहावयासी गेला देवाची ओवी ठेलो, देवाची ओवी ठेलो, देवाची ओवी ठेलो. देव पाहावयासी, देव पाहायचं नाही. गुरुवार केले तुम्ही 4 केले, संपले 4 बी. काही फरक नाही. मग झक मारायला सांगितली कोणी होती? बावळ्याचा बाजार नाही. 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात उशिड्या झाल्या आणि तू इकडं उद्यपन घाली ती. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझे संसार. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. ओवे ऐका नीट. 3ऱ्या अध्यायातले ओवे आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. अजिबात उपास करायचे नाही, बोंबलत बसायचं नाही. आठवड्यातून एखादा पोटाला आराम म्हणून ठीक आहे का? उठपळतेच येड्याचा बाजार नाही. नाही, तुम्ही शरीरा न पिडावे. माळकरी मंडळी, तुम्ही देवांतरा न भजावे, बोंबलत हिंडायचं नाही. काशी बिशीला जाणार येडपट ध्यानात ठेवा. काशीचा नियम माहिती काय तुम्हाला? काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, हा नियम आहे. काय नालायक लोक झाली, घ्यायला नाही. झाला झक माराय काशीला का? हा जात काशीला. काशीची हाऊस आपल्याला नाही लई, यांना. हा, तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलागलीच येईन 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 टाकून दे पोरण. लग्नाच्या अगोदर 12-3 होईल पोरण. अगं गचपान घेऊन निघली काशीला. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. मोक्ष देवन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच केजे. ओव्यांप्रमाणे तुम्हाला 5 पर्यंत देणार. उगाच आपलं चलो काशीला झक माराय कशाला? 7-8 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. तू गेलता का आला? बावळ्याचा बाजार नाही. बरं, आमच्या महाराज मंडळीचा तो धंदा झालाय. 5-50 बाया मिळाल्या का चलो ट्रिप. पैसे उरा द्या, दिवसही निघा त्या. काही पोरांना भात लय आवडतो, त्याच्याही भात खायची. आणि काही पोरांना रस्ता रस्सा आवडतो, त्याच्या एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची ती. त्यामुळं भंगार माल पैदा झाला, असं झालं. हा नाही, ऐका आता पटापटा थोडं. आणि त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येत असते. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलेलं यायचं. तिच्या डोक्याच्या बाहेर झालं. ती काय लिहिली? कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. पुढं घाणीत जाता. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहत? नर्स बिरस हिंडते नाही पांढऱ्या कपड्यावाल्या पोरी. आणि बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. जे बी लागलं तर 10व्याच्या भातावर सुद्धा दारूच ओतली. तेव्हा कावळ्यांनी डेरिंग केली. बाळ
बाळ बाहेर आलं. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 लालाटीचे लिहिले ते काही केलं न मोडग्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम न येत पाशी. ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? नाव मयूर. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला मयूर हे नाव ठेवलं. मयूर हे त्याच्या चमड्याला नाव मिळालं. हा शिव होता पण मायेत गुंतल्यामुळं हा जीव झाला आणि देवाने असं शरीर बाहेर घेतलं. बाळ बाहेर आलं, त्याला आजीनं नाव ठेवलं आणि आजीनं नाव ठेवल्यानंतर ते बाळ 5 दिवस दाखवायचं नसतं कोणाला. ते अवघड आहे गोष्टी. पण आता काय काळ बदलला. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी. आता ह्याच 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो शान भरायचं नाही. इतक्यात धरी कीर्तनात बसलेली तर तुझ्या पोरीचा तुझा फक्त 4 दिवस फोन नाही, फक्त बोटवर कर. आजचं पाकिट देतो मी तुला, कर बोट. तुला काम नाही का काय दुसरं? तिकडे मर ना, कांद्यात रॉप चिंबट ना, दुसऱ्याची घर का आलं बिगडी ती. उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला. बरं विचारी ती काय जीवली का काय घालून गेलं, बोंबील भाजली खाती काय प्रश्न आहे. जीवली का आणि झोपली का? किती बकर झाली का तुझ्या शिडीला? 3. भया एक कुठं पिन, तुला करायचं काय ते कुठं पिऊ. बावळ्याचा बाजार नाही. आजपासून जर महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू काय शेवय लिहून घे. दिवाळी खात नाही तू, ले कशाने. हा विनोद नाही महाराज. तुम्ही सगळं बदलू शकता. प्रारब्ध बदलाल का मला सांगा. हे बा तुमचं माझं प्रारब्ध आहे. हे गायक रविदास महाराज गायक आहे, संकेत महाराज वादक आहे. यांचं प्रारब्ध बदललं, हे चांगले स्टेजला गेले. हे त्यांचं काय प्रारब्ध. मग आता आपण जळायचं का? तुमच्या मुलीचं उद्या प्रारब्ध फिरलं, उत्तम मध्यम प्रारब्ध असेल तर ती रोजाने जाऊ शकते. पण तेच प्रारब्ध जर पुढे बदलले तर तिच्या घरी रोजाने बाया येऊ शकतात ना. याच्यात त्याचं तुम्ही असं काय, तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली, बिचारी 5टाच्या घरात राहते. प्रारब्ध बदललं, कांद्याचा डाव लागला, गपक्यात स्लॅब पडला, मग तू भावबंधाला देशील का? प्रारब्ध आहे. हा तो पार प्रारब्धात तुझ्या पुरीचं चांगलं होतं, 20 गुंठे इकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली, ते सापडलं भ्रष्टाचारात, तांबड्यात घरी आलं, तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं. प्रारब्ध आहे ना. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता महाराज, पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली, वलकले नेसून, जनक शब्द बोलला नाही. लोक अर्धवट पोथ्या वाचायचं आणि बोंबलं हिंडायचं नुसतं. असं झालं माझ्या पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू घ ना, सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब. पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कानफाड फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे माझ्या पोरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईन. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? काय कष्ट झालं? अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते. आताच जिरली यांची. आता पार शब्द हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वावी सोमठाण पंचळ बिंचळ, तुम्ही आता गार झाले. तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची.
नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या कडाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना, तेव्हा तुम्हाला बळच पुरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच, आता कशी जिरली? आता का कोंबड्याचा नाही तो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम, तो लय यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोड भाऊ, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी साहेब हो. पोराचा बाप अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय, भरपूर जेवा, लय दिसना नालायक सापडलाय हाना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग येतात? रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. सावध व्हा, चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला मयूर हे नाव ठेवलं. इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो चिटाकलाय कुणाला? मायेला. मूळ कोण येतो? ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा, परमार्थ अवघड नाही. आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे. लोक धोत्रावाले आणि फेट्यावाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं, तू ताण नको करू, कुंडलीलाही करू नको, तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद, ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला. 27 अख्खा वेद. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही. यावर तुमचं मत काय? काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हे नाही, ही तास आहे. ए करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. हा आता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं. दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाहीत, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक हात, हात हात माणसाला. शाळेत नाही, शाळेचं सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. पोरं होतील कशी काय लोकांना? महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. एक हात 14 आहे बर का. हात त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही.